चालू होतं. सर्व स्वातंत्र्याचे जे काही सेनानायक त्यावेळेस होते, महात्मा गांधी असेल, स्वातंत्र्यवीर सावरकर असेल, सर्व, तर या तरुणाला सुद्धा वाटलं की माझं आयुष्य कुठेतरी या देशाच्या कामी पडलं पाहिजे, हा देश स्वतंत्र झाला पाहिजे आणि हा देश ज्यावेळेस स्वतंत्र होईल तेव्हा येणारी पिढी काहीतरी नवीन सुंदर स्वराज्याचं स्वप्न आपल्या डोळ्यात घेऊन जन्माला येईल. आणि म्हणून हा पांडुरंग सदाशिव खानकोजे 18व्या वर्षी स्वातंत्र्याच्या समर लढ्यात पडला. एका ठिकाणी पिस्तुलाची तस्करी करत असताना हा पकडला गेला. त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा चालवला गेला आणि तत्कालीन स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मदतीनं या पांडुरंग सदाशिव खानकोजेला भारताबाहेर काढण्यात प्रयत्न आला. हा इंग्लंडला गेला. तिथं काय करायचं म्हणून कृषी विषयात शिक्षण घेतलं, PhD प्राप्त केली. तिथून काही काळात देश स्वतंत्र झाला. तोपर्यंत हा पांडुरंग सदाशिव खानकोजे मेक्सिकोला गेला होता. मेक्सिकोला गेल्यानंतर जेव्हा त्याला असं वाटलं की आज माझा देश स्वतंत्र झालेला आहे, मी जे शिकलो त्याचा उपयोग कुठेतरी माझ्या देशासाठी झाला पाहिजे, जेणेकरून माझ्या देशाची कृषी उन्नत झाली पाहिजे. आणि म्हणून हा पांडुरंग सदाशिव खानकोजे भारतात येतो आणि भारतात आल्यानंतर स्वतंत्र भारताचं पहिलं गव्हर्नमेंट काय करतं तर या पांडुरंग सदाशिव खानकोजेला अटक करतं. का? कारण इंग्रज काळात याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा चालू होता. म्हणजे विचार करा की ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी आमच्या देशासाठी बलिदान दिलं त्यांना स्वातंत्र्यानंतर आम्ही काय दिलं तर ती अटक आणि डायरेक्ट तुरुंगात रवानगी. शेवटी मेक्सिकोच्या पंतप्रधानांनी भारताच्या पंतप्रधानांना पत्र लिहिलं आणि सांगितलं की डॉक्टर खानकोजे हे आमच्या देशाचे मेक्सिकोचे रहिवासी आहे, तुम्ही त्याला तात्काळ मुक्त करा, नाहीतर युद्धाची तयारी ठेवा. कोणी? मेक्सिकोच्या पंतप्रधानांनी. आणि तात्काळ पांडुरंग सदाशिव खानकोजेंना सोडण्यात आलं आणि त्यांना मेक्सिको मध्ये पाठवलं. आता बसून जरी गुगल केलं तर मेक्सिकन कृषी क्रांतीचे जनक डॉक्टर खानकोजे आहेत आणि ते लोक अभिमानानं सांगतात. म्हणून एक शेती विषयक शिक्षण घेणारा मनुष्य काय करू शकतो तर जी मेक्सिको जिथं शेतीसाठी जमीनही अवेलेबल नाही त्या ठिकाणचा कृषी क्रांतीचा आज तिथची कृषी सर्वात उन्नत आहे. कोणामुळे तर पांडुरंग सदाशिव खानकोजेमुळे. म्हणजे आमचा स्वाभिमानी इतिहास ज्या ज्या वेळेस आम्ही विसरलो त्या त्या वेळेस आम्ही गुलामीत गेलो. ही गुलामी भयानक होती. कारण विचार करा की विजयनगरचं हिंदू साम्राज्य देवगिरीचा किल्ला हा अभेद्य किल्ला होता आणि त्यावर अल्लाउद्दीन खिलजी फक्त 2000 सैन्य घेऊन चाल करतोय आणि कितीतरी लाखाची फौज असणारा हा देवगिरीचा किल्ला त्या 2000 पुढे नमतो. विचार करा आमच्या मानसिकता काय. कारण त्यावेळेस हे सर्व लढत होते फक्त राजासाठी आणि ध्वजासाठी. शिवरायांनी स्वप्न दिलं. काय दिलं तर आपल्याला राजासाठी लढायचं नाही, आपल्याला ध्वजासाठी लढायचं नाही, तर आपल्याला लढायचं आहे स्वराज्यासाठी. आणि हे स्वराज्य कोणाचं तर हे सर्वांचं. नाहीतर आयुष्यात एवढं तरी शिवरायांच्या वडिलांनी कमवून ठेवलं असतं की बसून खाऊ शकले असते, पण तरीही सर्वस्वाचा त्याग केला त्या माणसानं आपल्यासाठी. विचार करा की छत्रपती शिवराय एक मुत्सद्दी राजकारणी म्हणून आम्ही विचार करतो, एक धुरंधर संघटक म्हणून आम्ही कुशल संघटक म्हणून छत्रपती शिवरायांकडे पाहतो, एक अर्थतज्ञ, एक वेगवेगळ्या पद्धतीने छत्रपती शिवरायांकडे पाहतो, पण एक मनुष्य म्हणून कधी ते मी शिवरायांकडे पाहिलं का हो? त्याला असं वाटलं नसेल का की माझ्या परिवारासोबत वेळ गेला पाहिजे. म्हणजे 6 दिवस आम्ही जसं काम करतो आणि 7व्या दिवशी जसं परिवारासोबत पिकनिकला कुठेतरी जातो, चिखलदरा वगैरे फिरायला, महाराजांना कधी वाटलं नसेल का? 50 वर्षाच्या आयुष्यात ज्या माणसानं एवढं कमावलं की 450 वर्षानंतर त्याचं नाव आपल्या पुढे येतं, काहीतरी विशेषता असेल ना. ज्यावेळेस अफजल खान महाराष्ट्रावर चालून आला, विचार करा किती विदारक अवस्था आहे. अफजल खानला माहित होतं की छत्रपती शिवाजी महाराजांना सहजासहजी रणांगणात हरवणं शक्य नाही, त्यामुळं तो प्लेन भागात आला पाहिजे, कुठेतरी मैदानी भागात आला पाहिजे. म्हणून पहिलं काम काय केलं तर येतानाच त्यानं गावं पाठवणं सुरू केले. गावात जायचं, तिथल्या घराघरातल्या स्त्रिया ओढत काढायच्या, भर चौकात त्यांच्यावर बलात्कार करायचे, कुठंतरी त्यांच्या अन्नधान्याचे गोदाम पेटून टाकायचे, रयतीला खंगून टाकलं होतं. त्यांना असं वाटलं की हा शिवाजी आता तरी बिळातून बाहेर येईल. तेव्हाही शिवाजी महाराज बिळातून बाहेर आले नाही. परिणामी दुसरा त्यांना कट रचला की जे काही शक्ती केंद्र आहे, जे काही ऊर्जा केंद्र आहे, जे काही मंदिर आहे ते तोडायला सुरुवात केली.
भीमाशंकर तोडलं, तुळजापूरची देवीची मूर्त फोडली, पंढरपूरचा विठोबा हाती लागला नाही म्हणून त्या मंदिरात गायी कापल्या आणि त्या पुजाऱ्याच्या तोंडात गोमांस कोंबलं. इतका भयानक हा अफजल खान. आणि त्यावेळेस परिस्थिती इतकी भयानक होती की महाराजांना घायाळ होत्या, बिमार होत्या. वैद्यांनी सांगितलं की ही जास्त काळपर्यंत टिकू शकत नाही आणि महाराजांना राजगड सोडून जायचं होतं प्रतापगडावर अफजल खानाला भेटायसाठी. म्हणजे विचार करा की आपली पत्नी आजारी आहे, वैद्य सांगतोय की हिच्यापाशी जास्त वेळ नाही, मी जर मोहिमेला गेलो तर मी येईपर्यंत ती जिवंत राहील, याची सुद्धा शाश्वती नव्हती. आणि अशा वेळेस जेव्हा ते शेवटचे क्षण असतील, महाराज दालनात राणीसाहेबाच्या भेटीला येत असतील, राणीसाहेब त्या बिछाण्यावर पहुडल्या असेल, त्यांच्याकडून उठणं पण होत नाही. कारण जी राणी आजपर्यंत महाराज महालात आले की त्यांचे पाय स्पर्श करायला उभी राहत होती, तिच्याकडून उभे होणं राहणं होत नसेल, तर अशा अवस्थेत महाराज किती छातीवर मोठा गोटा ठेवून तिची रजा मागतायत. ते छोटस शंभूबाळ 2 वर्षाचं, ज्याला माहित नाही की आपले आबासाहेब कुठे चालले, जिथं चालले तिथून जिवंत परत येणार की नाही याची सुद्धा कल्पना नाही, ते छोटस शंभूबाळ राजांच्या कमरेला मिठी मारतं आणि आबासाहेब जाऊ नका हो, आईसाहेब बिमार आहेत असं म्हणतात. त्यावेळेस त्या राजाला आपल्या हृदयावर, आपल्या काळजावर किती मोठा दगड ठेवावा लागेल असेल. आणि तिथून जे राजे गेले, सई राणीसाहेब चालल्या गेल्या, त्यांना मुखाग्नी देण्यासाठी सुद्धा माझ्या राजांना भाग्य मिळालं नाही. विचार करा किती विदारक परिस्थिती असेल. हा सर्व त्याग केला, हा सर्व त्याग दिसला म्हणून मावळ्यांनी मरायसाठी स्पर्धा केलेली आहे. ज्यावेळेस मिर्झा राजा जयसिंग स्वराज्यावर चालून आला आणि राजांना माहित होतं की मिर्झा राजा पुढे आपला टिकाव लागणं शक्य नाही. आपण अफजल खान थोपवला, आपण शाहिस्ते खान संपवला, आपण सगळे खान थांबवले, पण मिर्झा राजा इतका मुत्सदी होता की त्यांना रोखणं हे फार कठीण. म्हणून रात्रीचे महाराज आपल्या महालात चक्रा मारत होते, त्यांच्या महालाचा दिवा चालू होता आणि खिडकीतून घोड्याची पागा सांभाळणारा एक पाहत होता की महाराजांच्या महालात आज उजेड दिसतोय आणि महाराजांची एरझारा करण्याची ती वंचावली त्याला दिसत आहे. हा कोण होता? हा फक्त तिथं घोड्याची पागा सांभाळणारा, घोडे सांभाळणारा एक साधा नोकर होता. त्या चाऱ्याच्या गंजीवर मान टाकली आणि पाहतोय की माझा राजा खूप चिंतित आहे, एरझारा करतोय. आणि काय चमकलं काय माहित नाही, धाडशी जी उठल्या, घोड्यावर टाच मारली, धड 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 घोडा काढला, डायरेक्ट मिर्झा राजे जयसिंगाच्या छावणीत तलवार काढली आणि मिर्झा राजे जयसिंगाच्या मानेवर ठेवली. पण मिर्झा राजे तेवढाच मुत्सदी होता, त्याची झोप तितकीच तुफानी होती. त्यानं धाडकन डोळे उघडले, तलवारीचा वार अडवला आणि धाडकन त्या कारतूज गुजरला समोर फेकलं. बाकीचे धडधड धावत आले, त्याला पकडलं आणि विचारलं कोण तू? त्यावेळेस सांगितलं की मावळा आहे जी, या स्वराज्याचा मावळा आहे, तुझ्यामुळे माझा राजा झोपत नाही आहे, माझ्या राजाच्या डोळ्याची झोप हरली आहे, फक्त तुझ्यामुळं, म्हणून तुझा गळा कापायचा. आणि ज्यावेळेस मिर्झा राजे जयसिंगांना विचारपूस केली त्यावेळेस समजलं की हा कोणता मावळा किंवा सैनिक नाही आहे, तर हा फक्त घोडा सांभाळणारा, घोड्याची रखराख करणारा एक साधारण नोकर आहे. आणि म्हणून त्याचं ते शौर्य पाहून त्याला जीवन देण्यास सांगितलं की जा. जसा तो कारतुजी जायला निघाला तसं त्याला परत थांबवलं, त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि सांगितलं की जा, तुझ्या राजाला जाऊन सांग की जोपर्यंत तुझ्यासारखे प्रामाणिक निष्ठावान या स्वराज्यात आहे ना, तोपर्यंत स्वराज्याला कोणी हरवू शकत नाही. ही जिद्द होती, हे समर्पण होतं, हा त्याग होता. महाराजांची ती तळमळता दिसत होती, कारण महाराज जे जगत होते ते माझ्यासाठी जगत होते, हा विश्वास प्रत्येकाला होता. तो त्याग त्यांनी पाहिला. आणि म्हणून त्यानंतर महाराजांना माहित झालं की कारतुजी गुजरनं एवढा मोठा पराक्रम गाजवला, कारण की इतक्या मोठ्या 50,000च्या फौजीत घुसून त्या मिर्झा राजे जयसिंगांच्या छातीवर तलवार ठेवणं सोपी गोष्ट नव्हती. विचार करा, 50,000ची घेराबंदी आहे, मधात जयसिंगाचा तंबू आहे. तर त्यावेळेस महाराजांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि पाठ टोकले आणि त्याला प्रतापराव हा किताब दिला. स्वराज्याचे सरसेनापती झाले. हा घोडा सांभाळणारा साधारण नोकर ते स्वराज्याचा सरसेनापती. हा जो प्रवास आहे हा सहज सोपा नाही ना. काही दिवस गेले, आपण पाहिला तानाजी पिक्चर. कोण होता वा तानाजी? कसा मिळाला महाराजांना? कधीतरी विचार करायला पाहिजे ना की हे लोक महाराजांनी जमा तरी कसे केले. कारण हे कोणते आमचे
युद्ध खेळणारे नव्हते ना, सैनिक नव्हते ना. हा तानाजी काय करत होता, तर यात्रेत कुठे जिथं जिथं यात्रा असेल तिथं दानपट्टे तलवारीचे खेळ दाखवत होता. त्याच्या बरोबर जे पैसे येत होते त्याच्यावर उदरनिर्वाह करत होता. महाराज ती यात्रा पाहायला गेले, त्यानं पाहिला की इतका सुंदर दानपट्टा चालवणारा, इतका सुंदर तलवार चालवणारा हा माणूस आपल्या स्वराज्यात पाहिजे. आणि महाराजांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि विचारलं, अरे काय करतोस? तानाजी बोलला, काय नाही जी, खातो पेतो आणि झोपतो, बस एवढंच करतो आयुष्यात. तर महाराजांनी विचारलं, मग आमच्या इकडे घे, मी तुला नोकरी देतो. तो विचारतो, काय करावं लागेल जी? काय नाही, खायचं प्यायचं झोपायचं, फक्त जो आडवा आला त्याला कापायचा. एवढा मंत्र दिला. आणि आम्हाला माहित आहे की ज्या वेळेस तो तानाजी ती पत्रिका घेऊन महाराजाच्या घरी येतो, महाराज त्या खिडकीपाशी उभे असतात, समोर डोळ्यापुढं त्या कोंढाण्यावरचं हिरवं निशाण दिसत असते. आणि त्याकडे महाराज एकटक पाहतो, तो पत्रिका ठेवतो आणि सांगतो की महाराज माझ्या बाळाचं लग्न आहे. त्यावेळेस महाराजाच्या तोंडून एकच शब्द मिळतो, ताना कोंढाणा घ्यायचं म्हणे अरे. तीच पत्रिका खाली ठेवतो आणि सांगतो, राजे मी जोपर्यंत तोपर्यंत तुम्हाला मोहिमेवर जायची काय गरज आहे हो? आम्ही असल्यावर जर आमच्या राजानं मोहिमेला जायचं तर मग आमची जिंदगी काय कामाची? आणि तसाच ती पत्रिका घेऊन तू माघारी फिरतो, घरी जातो, पत्नीला सांगायचं उद्या मी मोहिमेला चाललोय, कोंढाणा घ्यायचा आहे. पत्नी औक्षण करायसाठी ते ताट घेऊन येते, विचार करा, आणि त्या ताटातला तो दिवा विसतो. पत्नी म्हणते फार मोठा अक्षय गुण आहे. त्याच वेळी हा तानाजी हात वर उचलतो, तिच्या डोक्यावरचं कुंकू पुसतो आणि सांगतो की मी वापस आलो तरच ही कुंकू लाव, तोपर्यंत अशीच राहा. ही उमेद कुठून येत असेल या लोकांना? कुठून हे त्याग, हे शौर्य, हे समर्पण कुठून येत असेल? महाराजांचा एक शब्द जिवारी लागला प्रतापराव गुजरांच्या. ज्यावेळेस नेसरीच्या किंडीत बहलोल खानाला त्यांनी जिवंत सोडलं, त्याने क्षमायाचना मागितली. महाराजांनी सांगितलं की हा परत येणार आहे स्वराज्यावर, परत आपल्या आया बहिणीचे अब्रू लुटणार आहे, परत लोकांच्या कत्तली होणार आहे, त्याला तुम्ही जिवंत का सोडले? आणि तो शब्द एवढा लागला की फक्त 7 जण त्या 20,000च्या फौजीत घुसल्याने सर 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 कापत सुटले. वेळात मराठी वीर दौडले 7, हा घोष इथून आला. मग विचार करा, हे सगळं स्वराज्य ज्या वेळेस उभं करायचं होतं, हे सगळं उभं करताना या सर्व महापुरुषांनी जो त्याग दिला, जो बलिदान दिलं, कोणातरी राजाला शक्य झालंय का होय? कारण ज्या वेळेस महाराष्ट्राच्या सिंहासनावर ज्यावेळेस महाराज गेले, संभाजी महाराज गेले, 27 वर्ष राजा सिंहासनावर नसताना हा महाराष्ट्र लढलाय धनाजी संताजी सारख्या पराक्रमी मावळ्यांच्या जीवावर. का? कारण त्यांच्या मनात होतं की हे माझं स्वराज्य आहे. आणि दुःख त्याही वेळेस तेच होतं, दुःख आजही तेच आहे की त्याही वेळेस लाखोच्या संख्येनं इथं मावळे होते, लाखोच्या संख्येनं इथं लोक राहत होते, पण त्या लाखोमध्ये महाराजांसोबत होते किती? फक्त मुठभर मावळे. आणि त्या मुठभर मावळ्यांच्या जोरावर महाराजांनी स्वराज्य उभं करून दिलंय. आज 5 वर्ष झाले आम्ही स्वराज्य सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून काम करतोय. 5 वर्षात आमची संख्या कितीवर पोहोचली हो? काम चुकीचं करतोय का? नाही ना, आम्ही स्वराज्य राखायचं काम करतोय. जो ऐतिहासिक वारसा आमचा आहे तो टिकवायचं काम आम्ही करतोय. पण आमची संख्या किती ना वाढली? सुरुवातीला 2 होतो, आज 50 झाले. 5 वर्षानंतर आमची प्रोग्रेस फक्त 50ची आहे. आणि शिवजयंतीचे उत्सव आज महाराष्ट्रभर लाखोच्या संख्येनं साजरे होत आहे. आज आम्हाला वाटतं की माझा गड किल्ला राखला गेला पाहिजे, रायगड कुठंतरी पुन्हा त्या दिमाखात उभा झाला पाहिजे. पण एकदा तरी शिवजयंती साजरी करणार या सर्व हंगामी शिवभक्तांनी विचार केला आहे का हो की 1 वर्ष मी शिवजयंती साजरी करणार नाही, त्याचं जे कलेक्शन होईल ते रायगड संवर्धनासाठी देईल? कधीतरी विचार केला आहे का हो? ज्या हिरोजी इंदुलकरनं स्वतःचं घर विकलं, स्वतःची बैलजोडी विकली, स्वतःचं शेत विकलं, तो रायगड उभा करायसाठी, राजधानीचा गड. पैसा नव्हता ना स्वराज्यात त्यावेळेस, आणि राजांची आज्ञा होती की राजधानीसाठी रायरेश्वरी, त्या रायरीच्या डोंगरावर आपल्याला गड उभा करायचा आहे. आणि राजांचा शब्द प्रमाण होता, सगळं विकलं, झोपडी बांधून राहिला त्या किल्ल्यावर. तुमच्या इथं प्रदर्शनी लागली, तिथं लिहिलं आहे, ती पायरी आहे अजूनही जगदीश्वराच्या पायथ्याशी, सेवेचे टाई तत्पर हिरोईन. सगळं समर्पित केलं या लोकांना. यांना वाटलं नसेल का की आपली गाडी असली पाहिजे, आपली बंगला असले पाहिजे? आणि सरते शेवटी राज्याभिषेक झाल्यानंतर ज्यावेळेस महाराजांनी सगळ्यांना मानाचे वस्त्र आणि किताबे वाटली, त्यावेळेस हिरोजींना विचारलं की राजधानीचा गड तुम्ही बांधलाय, तुम्हाला काय हवंय? आणि त्यावेळेस हा हिरोजी काय मागतोय, तर ती एक
वीट त्या जगदीश्वराच्या मंदिराशी लावायची. फक्त तेवढी इच्छा, म्हणजे तो त्यावेळेस काहीही मागू शकला असता, राजाने हसत दिलं असतं, कारण त्याचा त्याग तेवढा होता त्यावेळेस. पण तरीही हा हिरोजी यानं पैसा नाही मागितला, यानं शेती नाही मागितली, याने सुभेदारी नाही मागितली, याने वतनदारी नाही मागितली, याने मागितली ती इतिहासात जागा, ती आजही अजरामर आहे रायगडावर गेल्यावर. पहिलं आमचं मस्तक जिथं झुकतं ती हिरोजी इंदलकरची पायरी अगदी जरा महाराजांच्या समाधीच्या समोर आहे. मग हे सर्व उभं राहिलं या सर्व त्यागाच्या भरोश्यावर, या सगळ्या शौर्याच्या भरोश्यावर. आणि आज हे जे काही गड किल्ले आपल्याला दिसत आहे ना, आता आमच्या दादांनी एक भाषण दिलं आहे, त्यांनी सांगितलं की राजस्थानातले गड जतच्या तसे आहे, दिल्लीचा लाल किल्ला जतच्या तसा आहे सगळे. एकदा चिखलदरा कॅम्पला माझ्या कॉलेजची सहल घेऊन गेलो होतो आणि माझ्या कॉलेजमध्ये 60% अदर स्टेटची मुलं आहेत आणि त्यांना सांगितलं की किल्ला पाहायला जायचा आहे. कोणता किल्ला? म्हटलं गविलगड किल्ला पाहायला जायचा आहे. किल्ल्याच्या गेटवर म्हटलं सर इसको आप किल्ला बोलते हो, ये किल्ला है, कुछ भी तो नहीं, ये सिवाय पत्थर गिरे हुए हैं यहाँ पर. त्यावेळेस त्यांना पण हेच अभिमानानं सांगितलं की तुमचे किल्ले तुम्ही वाचवले कारण तुम्ही तलवारी झुकवले, तुम्ही मुली त्यांना दिल्या. पण आम्ही छात्या फाटवल्या, आम्ही छातीवर वार गेले. विचार करा की ज्या वेळेस विशालगडावरून बाजीप्रभू निघाले, सकाळी 4ची वेळ आहे, रात्रभर ते प्रवास करत धावत पडत एवढ्या मोठ्या चिखलात, रपरप पाणी चालू होतं, खूप चिखल होता, महाराजांची पालखी खांद्यावर घेऊन ते धावत होते. सकाळी 4 वाजता त्या खिंडीत पोहोचले. सकाळी 4 ते दुसऱ्या दिवशीचे सकाळी 4, दोन्ही हातात बाजीप्रभू देशपांडे आपल्या दोन्ही हातात शमशेरी घेऊन आहे, दानपट्टे घेऊन आहे. विचार करा की बाजीच्या शरीरावर एकही असं ठिकाण नव्हतं जिथं वार झाला नव्हता. त्या खिंडीचं तोंड या पद्धतीने आहे, समोर एक जण उभा राहू शकतो, त्याच्या मागे 10ची बडी, त्याच्या मागे आणखी 10ची बडी. मागच्यांनी काय करायचं की जर त्या एका माणसाला क्रॉस करत पुढे आला तर यानं फक्त भाल्यानं त्याला भोकायचं आणि साईडला फेकून द्यायचं. आणि त्याच खिंडीच्या तोंडावर कोण होते तर बाजीप्रभू देशपांडे. 6-7 घंटे कंटिन्यू तो वीर लढत होता. शरीरावर एक ठिकाण नव्हतं जिथं घाव झाला नव्हता, जिथून रक्त उडत नव्हतं. परिणामी मस्तकावर वार झाला, डोक्याला भेग पडली, त्यातून धडधड धडधड रक्त व्हायला सुरू झाला. तसा धाड दिशा बाजीप्रभू भोवळून खाली पडला. बाजीप्रभूंना मोठ्या आवाज विचारलं तोफेचे बाळ झाले का? मागच्याने सांगितलं नाही जी अजून व्हायचे आहे. त्याशिवाय धाड दिशी बाजीप्रभू देशपांडे पडलेला देह सावरता पुन्हा दोन्ही हातात त्या तलवारी सांभाळत पूर्ण गणित कापत सुटलाय. 6 तास, 7 तास, 8 तास, 9 तास. शेवटी तो खान इतका जेरीस आला, त्यानं बंदूकधारी बोलावला. बंदूकधाराला म्हटलं की जो सर्वात जास्त भगवा दिसतोय ना त्याच्यावर वार कर. तशी गोळी सुसू सुटली, बाजीप्रभूच्या छातीत गेली. तिथून छातीत गोळी असताना पुढचे 4 तास बाजीप्रभू देशपांडे लढतोय. ते वाचू शकले असते, ते जगू शकले असते, राजासोबत निघून गेले असते तर काहीतरी झालं असतं. तिकडे राजे वाट पाहतोय. राजानं पूर्ण महालाचे पडदे काढून आणायला लावले आणि सर्वांना वैद्यांना सांगितलं की औषध तयार करा, माझ्या बाजीप्रभू येतील आणि त्याच्या शरीरावर जागोजागी घाव असतील, आल्या आल्या त्याच्या शरीरावर लेप लावणं सुरू करा, ते रक्त थांबलं पाहिजे. जेवढे पडदे आहे, जेवढे कपडे आहेत तेवढे जमा केले, फक्त पट्ट्या बांधायचं काम शिल्लक होतं. आणि राजे डोळ्यात प्राण आणून बाजीप्रभूची वाट पाहत होते. एक पालखी आली, मावळ्यांनी ती पालखी राजांच्या समोर ठेवली. तसे राजे उठले, धाड 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 पालखीपाशी गेले. पालखीचा पडदा बाजूला साले. तितक्या वेळेत एका मावळ्यानं महाराजांचा हात पसरला आणि म्हटलं की महाराज पडदा बाजूला करू नका, बाजी हात नाही आहे राजे. 12 तास लढल्यानंतर तो खान एवढा जिरीस आला की बाजी जसे पडले तुमच्या तोफेचा बार ऐकून तसं पूर्णच्या पूर्ण 20,000 सैन्य त्या बाजींच्या प्रेतावरून चालत निघालं. बाजीच्या प्रेताचे तुकडे तुकडे हाती लागले. धाड दिशा राजे गुडघ्यावर खाली बसले. मोठ्या जड मनानं तो पडदा बाजूनं केला. त्यात बाजीप्रभू देशपांडेचा हात अजूनही त्या दाणपट्ट्यात पक्का पकडला होता. राजांनी तो दाणपट्टा सोडवला होता, हात हातात घेतला आणि ढसढशी रडायला लागली. जीवाभावाची जमा केलेली ही माणसं अशीच मरत होती या स्वराज्यासाठी. या लोकांनी आपल्यासाठी जीव दिले म्हणून रायगडावर 32 मनाचं सोनेरी सिंहासन उभं झालं. सोपं नव्हतं ना हा प्रवास. तानाजी गेले, मोरारबाजी गेले,
असे कितीतरी, म्हणजे ज्या वेळेस महाराजांचा राज्याभिषेक होता, आता प्रत्येक पायरीवर तो प्रत्येक मावळा जो धारातीर्थी पडला होता तो महाराजांना मुजरा करत होता. आणि ते जड मनानं आस्व घेत महाराज त्या 32 मनाच्या सोनेरी सिंहासनावर बसतोय. विचार करा, ही प्रेरणा जी उत्पन्न होते ना ती स्वाभिमानातून होते. त्यासाठी स्वतःला त्या स्वतंत्रतेच्या यज्ञकुंडात पहिले जाळावं लागतं. परवा मला माझ्या एका विद्यार्थिनीनं प्रश्न विचारला की सर, मुघली इतिहासात फक्त अकबरच महान होता ना? मी हसलो आणि तिला म्हटलं हो, अकबर महान होता. जर अकबर महान असेल तर महाराणा प्रताप मूर्ख होता. असंच ना, आम्ही पाहतो ना जोधा अकबर, पाहतो ना सिरियल, किती महान वाटतो अकबर. मग विचार करा, जर जो अकबर महान असेल तर तो महाराणा प्रताप त्याच्याशी जर युद्ध करतो किती मूर्ख असेल. कारण आजपर्यंत आम्हाला आमचा स्वाभिमानी इतिहास लपवला गेला आमच्यापासून जाणून बुजून. आता सरांनी सांगितलं की ज्यावेळेस डिस्कवरी ऑफ इंडिया पंडित जवाहरलाल नेहरूनं लिहिलं त्यावेळेस या देशाच्या पंतप्रधानांनी काय लिहिलं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल? वाट चुकलेला दरोडेखोर, बंडखोर. यशवंतराव चव्हाणांना ज्यावेळेस प्रतापगडावर पंडित जवाहरलाल नेहरू आले त्यावेळेस यशवंतराव चव्हाणांना आंदोलन करावं लागलं की आम्ही पुतळ्याचं अनावरण करू देणार नाही, आधी शब्द द्या, माफी मागा. जाहीर माफी मागा लागली पंडित जवाहरलाल नेहरूंना. म्हणजे आमचा राजा किती मोठा होता हे सिद्ध करायसाठी या तथाकथित इतिहासकारांनी इतकं मिक्सअप करून ठेवलं आहे की महाराणा प्रताप कोण होते ते आजही आम्हाला माहित नाही. गुरु गोविंद सिंह कोण होते ते आजही आम्हाला माहित नाही. राणा सांगा कोण होते, लाचित बडफुकन कोण होते, चन्नामा कोण होती, झाशीची राणी कोण होती, रुद्रमांबा कोण होती, हे नावही आम्हाला माहित नाही. म्हणजे आज तुमच्यापैकी बसलेल्या मुलींना जर विचारलं की मला 5 अशा स्वातंत्र्य सेनानी स्त्रियांची नाव सांगा तर ती फार कठीण आहे हो. कारण आम्हाला फक्त झाशीची राणी माहित आहे, आम्हाला मासाहेब जिजाऊ माहित आहे. पण याही पेक्षा कर्तृत्ववान स्त्रिया आमच्या मातीत झालेल्या आहेत. का आम्ही विसरतो तो इतिहास? काय वय होतं झाशीच्या राणीचं ज्यावेळेस ती आत्माहुतीत गेली? 23 वर्ष. पाठीला तो बाळ बांधून ती युद्ध करते आहे. आणि युद्ध कोणाशी करते आहे? जो सर्वात बलाढ्य होता तो इंग्रज. ती एकटी स्त्री सर्व पुरुषांना एकत्रित करून, सर्व सेनेला एकत्रित करून लढते आहे. सरते शेवटी अशी परिस्थिती आली की तिच्या शरीरावर एकही ठिकाण नव्हतं जिथं घाव झाला नव्हता. हेंद्रीनं तलवारीची पात मारली, तिचा डोळा फाटला, डोळा गळून खाली पडला, तिच्या पोटात खंजीर घुसपला, तिचे आतडे खाली पडली. हे सर्व सावरत ती युद्ध करत होती. इतका तिचा त्याग होता, इतकं तिचं बलिदान होतं. आणि ही राणी जिने आम्हाला प्रेरणा दिली, तिचा अंत्येष्टी कसा झाला? कारण तिला माहित आहे की मी या इंग्रजांच्या हाती सापडली तर माझ्या देहाचे छिन्नभिन्न तुकडे करून हे लोकांपुढे फेकतील. का? कारण आजपर्यंतचा इतिहास आहे, या लोकांनी जे काही स्वातंत्र्य सैनिक आहे त्यांचे प्रेत लोकांपुढं एक आदर्श म्हणून उभे केले की तुम्ही आमच्या सोबत लढले तर तुमची सुद्धा हीच अवस्था होईल. मला माझी ती अवस्था होऊ द्यायची नाही. म्हणून एका कुटीत गेली आणि स्वतःच्या हाताने ती कुटी पेटवून दिली. इतकी म्हणजे त्यागाचा इतिहास असताना सुद्धा आम्हाला आमचा इतिहास माहित नाही. आम्हाला कुठेतरी अकबर चांगला वाटतो, आम्हाला कुठेतरी हुमायूं चांगला वाटतो, आम्हाला कुठेतरी टिपू सुलतान चांगला वाटतो. हे दुःख का? आजही 350-400 वर्ष झाल्यानंतर महाराज आमच्यापर्यंत पोहोचले नाही. कारण काय आहे? कारण आम्ही महाराज समजून घेतले नाही. आम्ही अजूनही महाराजांच्या कोसो दूर आहे. माथ्यावर चंद्रकोर लावणं म्हणजे महाराज आहे का? दाढीच्या टोका वाढवणं म्हणजे महाराज आहे का? आज जे गड किल्ले आम्हाला दुरावस्थेत दिसतात ना, आम्ही शिवजयंती कधीच साजरी करत नाही, कधीच नाही. कारण काय की शिवजयंती ज्यांना साजरी कर, एक दिवस शिवाजी महाराज अंगात आणून काही होणार नाही. 365 दिवस ती रक्त तुमच्या दमन्यात खेळवावे लागेल, तेव्हा कुठे स्वराज्य उभं राहील. आणि त्यासाठी तो प्रयत्न करतो. हे इतिहास म्हणजे आमचे शक्ती केंद्र आहे. ज्या दिवशी महाराष्ट्रातून हे किल्ले संपून जातील ना, त्या दिवशी जसं राम जन्मभूमीसाठी आम्हाला आंदोलन करावं लागलं हजारो वर्षाचं, तसं शिवरायांच्या समाधीसाठी सुद्धा आम्हाला आंदोलन करावं लागेल येत्या 100 वर्ष. कारण काय? कारण आम्हाला महाराज माहित नाही. आम्ही रायगडावर जातो, प्लास्टिकच्या बॉटला सोबत घेऊन जातो, पाण्याच्या वेफरचे पॉकेट जातो, खाणं झालं की तिथंच टाकतो. मग दादांसोबतच मी रायगडला गेलो होतो. अशा वस्तू दिसल्या की जी पाहिल्यानंतर किडस वाटते.
अशा वस्तू आम्हाला त्या रायगड, परमपवित्र रायगड, जो आमच्या हृदय सिंहासनावर आहे, त्या रायगडावर सापडते. आणि दुःख वाटते हो की यासाठी ही तरुणाई इथे येते का? अरे भरपूर ठिकाण आहे ना तुम्हाला, तुमचे वेगवेगळे देश सेलिब्रेशन करायसाठी. हे गडकिल्ले आहे का? अरे ज्या दिवशी तुम्ही गडकिल्ल्यावर फक्त त्या गडकिल्ल्याचं एक छोटंसं पुस्तक वाचून जा, तिथला कण न कण तुमच्याशी बोलेल. तितका बुरुज स्वतःचा इतिहास सांगेल तुम्हाला की कुठं तानाजी पडला, कुठं त्याच्या हातात तुटला, कुठं काय झालं, प्रत्येक कण सांगेल. म्हणून कोणत्या किल्ल्यावर जाताना तो किल्ला वाचून जा. अक्षरशः बोलते तो किल्ले. आम्ही ज्यावेळेस गड किल्ल्यावर जातो कधीच फोटो काढायच्या मागे लागत नाही, कारण प्रत्येक दगड, कधी सिंधुदुर्गावर गेला ना, समुद्राच्या मधात किल्ला आहे. विचार पडते हो की या लोकांनी कसे हे किल्ले बांधले असतील. मधात गोड पाण्याची विहीर, आजूबाजूला पूर्ण खारे पाणी. ते चिरे जे आहे, जे दगड आहे, ते लाटांमुळे झिजत आहे, पण त्याच्या मधात जे जॉईंट सिमेंट लावलेलं आहे त्यावेळेच ते अजूनही आहे. आणि 5 वर्षापूर्वी बांधलेलं मागं धरण एक गेलं, पूर्णच्या पूर्ण गाव त्याच्यात वाहत गेलं. म्हणजे 5 वर्षापूर्वी बांधलेलं धरण ढासळून पडते, पण माझ्या राजानं बांधलेले किल्ले अजूनही 450 वर्ष झाल्यानंतर जगच्या तसेच आहे. कारण त्या सिमेंटमध्ये जान नव्हती, इमान होते. इमान, त्या इमानाच्या जोरावर हा गड किल्ला अजूनही आहे. प्रत्येक बुरुज ढासळला आहे, पण त्या ढासळलेल्या आपल्या इतिहासाची साक्ष देत अजूनही उभा आहे. म्हणून हे गड किल्ले जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज आपल्यात आहे. ज्या दिवशी हे गड किल्ले संपून जाईल ना, त्या दिवशी महाराज आपल्यात राहणार नाही, एवढं लक्षात ठेवा. म्हणून जपायचं असेल तर गड किल्ले जपा. आचरणात घ्यायचं असेल तर 365 दिवस शिवचरित्र आचरणात घ्या, ती काळाची गरज आहे. कारण या गड किल्ल्यातून आम्हाला जी ऊर्जा भेटते ना, ती कुठंच नाही हो. महाराज अनुभवायचे असेल, साक्षात जिवंत जर महाराज पाहायचे असेल, याची देही याची डोळा, तर गड किल्ल्यावर जा आणि तिथं अनुभवा. महाराज कुठं बसत असेल, महाराजांची रूम कुठं असेल, राणीवसा कुठं असेल, हे डोळ्यापुढे अक्षरशः उभं राहते. जर त्या किल्ल्याशी तुम्ही तितके आत्मीयतेने जुळले तर फक्त 19 फरवरीपुरते शिवभक्त बनू नका. आपल्या आचरणात आणा, ती काळाची गरज आहे. आणि हा वारसा जपासाठी जितका होईल, आयुष्य सर्वांना लाभलेलं आहे, इतकं लक्षात ठेवा. जगायचं सर्वांना आहे, ते जगासाठी प्रयत्न सर्वांना करायचा, नोकरी सर्वांना हवी आहे, पैसा सर्वांना कमवायचा आहे. पण हे सर्व करताना, हे सर्व जगताना माझं या समाजाच्या प्रती तर काहीतरी देणं आहे, ते देणं लक्षात ठेवा. 6 दिवस जगा ना, करा 6 दिवस स्वतःसाठी खर्च, करा 6 दिवस स्वतःच्या जॉबसाठी खर्च, पण 1 दिवस तरी स्वतःसाठी जगा, 1 दिवस तरी या समाजासाठी जगा. आणि तो 1 दिवस म्हणजे ही स्वच्छता आणि श्रमदान मोहीम, ज्याचं सुरुवात आदरणीय शिवदादांनी 5 वर्षापूर्वी केली. आम्ही हंगामी शिवभक्त होतो, म्हणजे जन्मताच गड किल्ले स्वच्छ करत मी नाही निघालो ना. आम्ही हंगामी शिवजयंती आली की भगवं घालायचं, मोठ्या रॅल्या काढायच्या, मिरवणुका काढायच्या, कुठेतरी रायगडचं पाणी बोलवायचं, असंच आमचे धंदे चालू होते, उद्योग चालू होते. आणि आयुष्यात एक परिस्पर्श असा झाला, माझं भाग्य मानतो की शिवादादांची बदली इकडे झाली आणि सहज तो माणूस माझ्या घरी भेटायला आला. काहीच ओळख नव्हती, काही नव्हतं, फक्त 5 वर्ष झालं मी दादाला ओळखतो. त्या 5 वर्षात माझ्यात जे परिवर्तन झालं, खरंच म्हणजे परीस लोखंडाला लागल्यावर त्याचं जसं सोनं होते तसं माझ्या आयुष्याचं सोनं झालं. कारण मला माहिती आहे मी गड किल्ले संवर्धनाचं काम करतो आणि भाग्य आहे माझं. प्रत्येकाच्या भाग्यात इतकं मोठं काम येत नाही. म्हणून लाखो लोकांचा मुलूक त्याही वेळेस होता. मावळे भाग्यवान फक्त मुठभर होते जे स्वराज्याच्या खर्ची आले. आणि मला गर्व आहे की मी गड किल्ले स्वच्छता श्रमदान करतो, ते भाग्य माझ्या पदरी आहे. आमच्या घरचे म्हणतात की घरी साधं घरापुढचं अंगण झाडाची काम नाही करत आणि तिथं मोठा जाऊन तीर मारतं. माझ्या घरचे म्हणतात मला, तर त्यांना सांगतो की घर सांभाळायला तुम्ही आहे, पण गड सांभाळायला मी आहे. माझ्या भाग्यात. आणि हा वसा पेरा ना, जीविका उपजीविका प्रत्येकाला आहे. जीवन जगण्याचे साधन आहे ते, नोकरी पैसा हे जीवन जगण्याचे. खरं जीवन काय आहे? तुमचं पॅशन, तुमचं खरं जीवन आहे. महाराजांनी आयुष्यात पॅशन जमावलं, पॅशन जपलं. नाही तर महाराजापाशी पैसा कमी होता का? जेव्हा ते 5 वर्षाचे होते त्यावेळेस त्यांच्यापाशी 10 जहागिरीची मनसबदारी होती. आयुष्यामध्ये जगू शकला असता, काहीच कमी नव्हतं. सरदाराचे पुत्र म्हणजे त्यावेळेचे राजे समजून घ्या.
पण महाराजांनी पॅशन आणि या मरगळलेल्या मनाला कुठेतरी नवीन स्वप्न दिलं. त्या स्वप्नाच्या भरोशावर स्वराज्य उभं झालं. म्हणून आयुष्यात पॅशन जपा. 6 दिवस तुमच्या या सगळ्या उपजीविकेसाठी काढा, 1 दिवस स्वतःसाठी काढा. तो 1 दिवस जगून पहा. तो 1 दिवस तुम्हाला 6 दिवस जगण्याची ऊर्जा देईल. कारण आम्ही निघतो सकाळी 6 वाजता, रविवारी निघतो, रात्री 12 वाजता आमची इथं, आणि माझी दिनचर्या सकाळी 4:30 वाजता. दुसऱ्या दिवशी पुन्हा क्लासेस असतात, पण मला कधीच थकवा जाणत नाही. का? कारण माझ्या रक्तात छत्रपती शिवराय आहे आणि त्याचा अभिमान मला वाटतो. तो अभिमान स्वतःच बाळगा. कुठंतरी या स्वराज्याच्या रक्षणासाठी एकत्रित या. या शेवटच्या कवितेने माझ्या व्याख्यानाचा समारोप करतो. गल्ली बोर्डात जे तथाकथित मावळे, तथाकथित शिवभक्त आहे, त्यांच्याविषयी थोडं लिहिलेलं आहे, ते तुमच्या पुढं सांगतो. राजे आम्ही तुमचेच मावळे आहे. राजे आम्ही तुमचेच मावळे आहे. करत नाही काय, ओढतो एकमेकाचे पाव, तरी राजे गर्वानं आम्ही तुमचेच मावळे आहोत. गल्ली बोळात आम्ही शिवभक्त म्हणवतो. गल्ली बोळात आम्ही शिवभक्त म्हणवतो. छेड काढल्या मुलींची आम्हीच गळ्या पडवतो. रोज सकाळी देवापशी राजे पुन्हा जन्माला यावे. गुटखा खाऊन आमच्या तोंडाचे स्मशान झाले. आम्हा काही देणं घेणं नाही किल्ले संवर्धनाचं. दारू पिऊन धुंद होऊन डीजेला शिवजयंतीवर नाचायचं. तुम्हाही वाटत असेल राजे हे कावळे कसे काय. अहो काय सांगू राजे, आम्ही तुमचेच मावळे आहे. तुमचं नाव आले राजे स्वाभिमानामा भरतो. तुमचं नाव आलं राजे स्वाभिमानामा भरतो. गड किल्ल्यावर राजे आम्हीच कचरा करतो. नाव कोरून कोरून राजे कोट पुरता विटळला. वासनाभिमुख प्रेमाने सन्मान पुरता संपवला. आम्हा फक्त शान राजे शिवभक्त असल्याचं. आम्हा फक्त शान राजे शिवभक्त असल्याचं. डोक्यावर चंद्रकोर आणि बोटात शिवमुद्रा घातल्याचं. काही देणं घेणं नाही आम्हा तुमचा इतिहास पुढल्या पिढीस कळेल की काय. काही झालं तरी राजे आम्ही तुमचेच मावळे आहे. जय शिवराय.